अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांची जयंती सोलापूर शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवापूर्वी कोंडम चौक येथील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी भेट देऊन पुतळा परिसराची पाहणी केली। सध्या पालिका प्रशासनाकडून पुतळा परिसरात सुशोभीकरणाचे काम चालू आहे, ते त्वरित पूर्ण करावे। पुतळ्याच्या परिसरात लाईट बसवावेत, रंगरंगोटी करून घ्यावी आणि अक्षय तृतीयेपूर्वी पुतळा परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जावी, अशा सूचना यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना दिल्या। यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, माजी नगरसेवक अमर पुदाले, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक नागेश भोगडे, देवीदास बनसोडे, बसवराज चाकोई, श्रीकांत कट्टीमनी, अमित कलशेट्टी, दरगो पाटील, विजापुरे, भाजपचे ज्येष्ठ नेते संतोष जम्मा आदी उपस्थित होते। जगद्गुरू महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी आज या पुतळ्याच्या पाहणी संदर्भात आम्हा सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे। त्यामध्ये पुतळ्याच्या बाबतीत आणि या परिसराच्या बाबतीत ज्या आवश्यक त्या सुधारणा आहेत त्या करण्याबाबत त्यांनी आता मला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। आता आपल्या या जयंतीच्या अनुषंगाने ज्या मुख्य गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत त्या बाबतीत मी आता आमदार महोदयांना ती सगळी माहिती दिलेली आहे। तथापि पुतळा जेव्हा आपण चबुतऱ्याची उंची कमी करून जेव्हा पुतळा नव्याने त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करून बसवणार आहोत। नमस्कार, मी अमित रोडगे, बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष। आज सकाळी आम्ही विकास अभिमुख नेतृत्व श्री देशमुख मालक यांच्या घरी बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भातलं निवेदन देण्यासाठी मी गेलो असता मालकांनी तात्काळ ते मनावर घेतलं आणि संबंधित जे काही अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन महात्मा बसवेश्वर जयंतीच्या आधी शक्य तितक्या व्यवस्थित पद्धतीने सुविधा करून घेऊन त्याच्यामधल्या परत रिन्युएशनचे जे काही आणि सुशोभीकरणाचे विषय आहेत हे करून घेण्यासंदर्भातल्या त्यांनी सूचना आज दिलेल्या आहेत। आणि ज्या पद्धतीने लिंगायत समाजाच्या भावना समजून देशमुख मालकांनी जे काही तात्काळ जे निर्णय घेऊन एवढा मोठ्या प्रमाणात आदेश दिलेला आहे ह्यासाठी बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आणि समस्त लिंगायत समाज बांधवांच्या बसव भक्तांच्या वतीनं मी आदरणीय देशमुख मालकांचं मनपूर्वक आभार की लवकरात लवकर हे मोठ्या प्रमाणामध्ये बसवेश्वर महाराजांचा जसा जाजवलेला इतिहास आहे तो लवकरच विधिवेशनच्या नंतर अधिक प्रकर्षाने समोर येईल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।